आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे चोरी झाली। चोरट्यांनी गणपतीचे 3 किलो चांदीचे दागिने आणि 4 दानपेट्यांमध्ये रोख रक्कम चोरून नेली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय। अंबरनाथच्या खेर सेक्शन परिसरात हेरंब मंदिर असून या मंदिरात बुधवारी पहाटे 2:30 ते 2:45च्या दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडत 2 चोरटे शिरले। या चोरट्यांनी आधी सीसीटीव्हीच्या वायर्स तोडल्या, त्यानंतर मंदिरातील कपाट उघडून त्यातून रोख रक्कम चोरली। मंदिरातीलच अवजारं वापरून या चोरट्यांनी मंदिराच्या 4 दानपेट्या फोडल्यात, तसेच गाभाऱ्यात लॉकरमध्ये असलेले गणपतीचे 3 किलो चांदीचे दागिने सुद्धा चोरून नेलेत। सकाळी मंदिरात पुजारी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मंदिरात धाव घेत तपासाला सुरुवात केली। हे चोरटे मंदिरात शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। ही चोरी रेकी करून करण्यात आल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला असून चोरट्याच्या तपासासाठी टीम रवाना केल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली। तर पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असून या चोरट्यांचा शोधून काढण्याची मागणी हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमन यांनी केली आहे। दरम्यान या चोरीमुळे बुधवारी दिवसभर मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मंदिर नेहमीप्रमाणे काल बंद झाल्यानंतर सकाळी जेव्हा विश्वस्त आणि पुजारी आले तेव्हा 7:30 वाजता दरम्यान लक्षात आलं कुलूप तुटल्यामुळे। जेव्हा आतमध्ये पाहिलं तर आपल्या ज्या 4-5 पेट्या आहेत त्या तुटलेल्या दिसल्या। ऑफिसमधला मोबाईल नाही, कॉम्प्युटर नाही, बाहेरच्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत, आतल्या कॅमेऱ्याच्या वायरी तुटलेल्या आहेत। त्यानंतर लक्षात आलं की तो चोरी झालेली आहे। साधारणतः आता अजून काय हात लावलेला नाही, फिंगरप्रिंट डॉग स्पॉट येत आहे, त्याच्यानंतर निश्चित काय काय त्यांनी केलेलं आहे। तरी प्रथमदर्शनी कॉम्प्युटर गेलेला आहे, मोबाईल गेलेला आहे, मंदिरात जे खाली चांदीचे दागिने ठेवलेले होते ते गेलेले आहेत आणि दानपेटीमध्ये 1 महिन्यापासून खोललेलं नाही। असं एवढा ऐवज सध्या गेलेला आहे गुन्हा आणि लवकर त्याचा शोध सुरू आहे। टीम स्थापन केलेली आहे, फुटेज पाहणं चालू आहे। प्रथमदर्शनी 2 तिथपर्यंत दिसत आहेत लोक। आता ह्या ठिकाणी कुणी कामं केली काय केली, कारण त्याला इथल्या साहित्याचा वापर केलेला आहे चोरी करताना ऑफिसमधल्या। त्या सर्व दृष्टीने अँगलनी लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। सकाळी आमचे जेव्हा पुजारी आले त्यांनी आम्हाला हे कळवलं की सगळी लॉक वगैरे तोडलेली आहेत, म्हणून आम्ही पटापट सगळेजण इथे जमा झालो। मंदिरातल्या ज्या आमच्या पेट्या होत्या, दानपेट्या, त्या सगळ्या तोडलेल्या आहेत। आमची ऑफिसमधली कपाटं सगळी उघडलेली आहेत। त्याच्यानंतर आमचे चांदीचे दागिने जे असतात गणपतीचे ते सगळे चोरीला गेलेले आहेत। आमचा कॉम्प्युटर त्यांनी नेलेला आहे। DVRचा जो TV असतो तोही नेलेला आहे। कॉम्प्युटरच्या बरोबरचा TV तो पण नेलेला आहे। असं बरंचसं नुकसान आपलं झालेलं आहे। तर आता बघू काय, पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सगळी तक्रार वगैरे केलेली आहे। पुढचा आता पोलीस तपास करतील, आमच्याकडनं जी मदत लागेल आम्ही त्यांना सगळी करू। आता त्यांची जी काय प्रोसेस आहे ती डॉग स्क्वॉड वगैरे येणारे जसं ते म्हणतात, त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही कोणालाही एंट्री आत्ता सध्या बंद केलेली आहे। त्यांचं काम झालं की लगेच आमचं मंदिर संध्याकाळपर्यंत उघडेल। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।